मराठवाड्याची शिक्षण पंढरी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ओळखलं जातं. मात्र या विद्यापीठामध्ये जे काही संलग्नित महाविद्यालय आहेत, जोडलेली महाविद्यालय आहेत, तर त्यांच्याकडे योग्य ती सामग्री, शिक्षक, प्राचार्य हे नसल्याचं समोर आलेलं आहे. हा एक प्रकार धक्कादायक आहे. मी आहे सध्याच्या स्थितीला छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये. आपण जर या ठिकाणी पाहत असाल डाव्या बाजूला, तर हे मुख्य इमारत आहे आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तपासणीमध्ये मूलभूत सुविधांचा दुष्काळ असलेल्या काही महाविद्यालयांची यादी जी आहे ती समोर आलेली आहे, ज्यामध्ये 418 पैकी 157 महाविद्यालय कोणत्याही श्रेणीत पात्र ठरलेली नाही आहेत. पायाभूत सुविधा नाही आहेत, पात्र शिक्षक आणि प्राचार्य यांच्यासारख्या निकषांवर ही महाविद्यालय कमी पडलेली आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण बहुतांश अशी महाविद्यालये आहेत जी संलग्नित आहेत, मात्र विद्यार्थ्यांना हव्या त्या सुविधा देत नाहीयेत. ही तपासणी केल्याच्या नंतर हे समोर आलेलं आहे. विद्यापीठानं हा संपूर्ण प्रकार तपासणीनंतर समोर आणलेला आहे. त्यामुळे यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण प्रशासकीय व शैक्षणिक अक्षेक्षण ऑडिटमध्ये हे जे पूर्ण आहे ते करण्यात आलंय. त्यानंतर 488 महाविद्यालयांपैकी 418 महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात आले. तपासणी केल्यानंतर विद्यापीठाने हरकतींसाठी तात्पुरती यादी देखील प्रकाशित केली, ज्यामध्ये तपासणीत 300 गुणांवर तपासणी करून गुणांनुसार महाविद्यालयांना श्रेणी जाहीर केल्या आहेत. मात्र यामध्ये भला मोठा आकडा समोर आलाय, तो म्हणजे 157 महाविद्यालय कोणत्याच श्रेणीत बसत नाहीयेत, ज्यामध्ये या महाविद्यालयाने कुठल्याही प्रकारची पूर्ण माहिती दिलेली नाहीये, पूर्ण उपलब्ध सामग्री नाहीये, शिक्षक चांगले नाहीयेत, प्राचार्य देखील परिपूर्ण नाहीयेत. त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळ केला जात असल्याचं समोर आल्याच्या नंतर विद्यापीठानं एक कारवाईचं पाऊल उचललेलं आहे. तब्बल 157 ही जी महाविद्यालय आहेत मराठवाड्यातील ते आता समोर आलेले आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.